मिरजेत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन. महाबली तरुण व्यायाम मंडळ पैलवान ग्रुप यांच्या वतीनं जयंती साजरी. नदीवेस पाटील गल्ली कोरेतालमी येथे महाबली तरुण व्यायाम मंडळ पैलवान ग्रुप यांच्या वतीनं बसवेश्वर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आज माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पैलवान मल्लू पाटील, संजय पाटील, युवराज पाटील, सनी पाटील, विक्रम पाटील, महादेव पाटील, राजू केसर खाणे, लिंगायत समाज बांधव पैलवान ग्रुप सदस्य उपस्थित होते. नदीवेस पाटील गल्ली कोरेतालीम या ठिकाणी महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभा करण्यात यावा अशी मागणी पैलवान ग्रुपतर्फे करण्यात आली होती. नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून 1 वर्षभरापूर्वी हा बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. या जयंतीचं औचित्य साधून प्राध्यापक दीनानाथ सिंगारे यांच्या हस्ते योगेंद्र थोरात यांचा सत्कार करून लिंगायत समाजाने योगेंद्र थोरात यांच्या विकास कामावर समाधान व्यक्त केले. महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या विचाराचे सर्वांनी अनुकरण करावे असा संदेश माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सर्वांना दिला आहे. 10व्या शतकातील एक गौरवशाली ज्यांच्यामुळे इतिहास झाला भारताचा असे जगज्योती महात्मा बसवेश्वर की ज्यांनी सर्वात पहिल्यांदा स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेची व्याख्या या समाजापुढे आणली. गोरगरिबांना न्याय द्यायची व्यवस्था केली. अनुभव मंडपाच्या माध्यमातून एक चांगली समाज व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला. आणि आज आपण संविधानातही बघत आहात की त्यामधीलच काही अंशतः आपल्या संविधानामध्ये पण काही गोष्टी आपण ॲड केलेल्या आहेत. असे थोर महात्मा आपल्या भागात असतील. आज जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आहे की पाटील गल्लीमध्ये आपण जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा पुतळा स्थापन केलेला आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की येथील नागरिकांनी पण गेली वर्षभर प्रत्येक सोमवारी मनापासून त्याची पूजा अर्चा केलेली आहे. आपण मिरजमध्ये पाहता की महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हा गावाच्या बाहेर आहे, सिव्हिल हॉस्पिटलजवळ. मात्र समाज हा गावात आहे. त्यामुळं बऱ्याच लोकांची, ज्येष्ठ नागरिकांची मागणी होती म्हणून आपण स्वखर्चाने हा पुतळा इथं उभा केला. आणि आज त्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. तर महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण सर्वांनी चालावे अशी विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.